झी 24 तास एक पाऊल पुढे। ताशी 24,000 किलोमीटर इतका वेग काही साधा सुद्धा वेग नाहीये। इतक्या प्रचंड वेगानं विमान उडवलं जाऊ शकतं का असा प्रश्न आता उपस्थित केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचं उत्तर आहे रॉकेट। अंतराळात झेपावणाऱ्या रॉकेटचा वेग असतो ताशी 40,000 किलोमीटर। 2, 1, main engine start, 0, and lift off. The Atlas V Curiosity, seeking blue, planetary life on Mars. अंतराळात झेप घेण्यासाठी प्रचंड वेगाची आवश्यकता असते आणि तो वेग प्राप्त करण्यात माणसाला यश आलंय। आगीच्या ज्वाळा बाहेर टाकत पृथ्वीवरून गगनाकडे झेपावणारं रॉकेट ताशी 40,000 किलोमीटर इतक्या वेगानं आकाश भेदून पुढे निघत असतं आणि अवघ्या 2 ते 3 मिनिटात रॉकेट उपग्रहासह अंतराळात पोहोचतं। पण आता वैज्ञानिकांनी अंतराळातील या अनुभवाचा वापर जमिनीवर करण्याची तयारी सुरू केली आहे। त्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय। आवाजापेक्षा जास्त वेगानं धावणारं विमान अनेक देशांच्या सैन्य दलात आज तैनात आहे आणि त्याच धर्तीवर आवाजापेक्षा 20 पट जास्त वेगानं धावणारं विमान तयार करण्याची अमेरिकेच्या संरक्षण विभागाची योजना आहे। कसं उड्डाण घेईल विमान? हायपरसोनिक विमान हे सामान्य विमानाप्रमाणेच धावपट्टीवरून टेक ऑफ घेईल असं एव्हिएशन तज्ज्ञांचं म्हणणं आहे। पण या विमानाकडून धावपट्टीचा कमीत कमी वापर केला जावा असा प्रयत्न शास्त्रज्ञांकडून केला जाणार आहे, कारण यामुळे वेळेची बरीच बचत होणार आहे। आवाजाच्या 20 पट वेगानं हवेत झेपावण्यासाठी विमानानं धावपट्टीवरून टेक ऑफ घेतल्यानंतर प्रत्येक सेकंदाला 2 किलोमीटर इतकी उंची गाठावी लागणार आहे। पण हा वेग धोकादायकही ठरू शकतो। हायपरसोनिक विमान हे आवाजापेक्षा 20 पट अधिक वेग प्राप्त करू शकतं, मात्र वायुमंडलातील दबाव त्यामध्ये मोठी अडचण ठरण्याची शक्यता आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन विमान जवळपास 1,00,000 फूट उंचीवरून उडवावं लागणार आहे। एक 1,00,000 फूट उंचीवरून उडवावं लागणार विमान। या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अंतराळाची सफर केल्याचा अनुभव येईल, कारण विमान 1,00,000 फूट उंचीवरून प्रवास करणार आहे। तसंच अवघ्या काही मिनिटात ते प्रवासी पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचतील। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।